नमस्कार मित्रांनो, मी मनचलचल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून परत आलो आहे तुमच्यासाठी घेऊन एक जबरदस्त रोमॅन्टिक आणि भावनिक स्टोरी. ही स्टोरी आहे एका पावसाळी रात्रीची, जिथे प्रेम होतं, गूढ होतं, रोमॅन्टिक मूड होता आणि हो, एक असा मोह होता ज्याने 3 आयुष्य कायमची बदलून टाकली. तर मित्रांनो, जर तुम्हाला खऱ्या भावना, रोमॅन्स, थ्रिलर आणि एक वेळ लावणारी कथा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर त्वरित सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. चला तर मग मित्रांनो, कथा सुरुवात करूया. मित्रांनो, मी आहे वेदांत शिंदे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहतो. वय 28 वर्ष. शिक्षण पूर्ण केल्यावर मी एक ऑनलाईन फिजिओ सेंटर सुरू केलं. फोनवरून सल्ला देणं, गरज पडल्यास घरी जाऊन उपचार करणं, असं माझं काम. मी लहानपणापासूनच स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या विचाराने वेड होतो. एका पावसाळी संध्याकाळची गोष्ट आहे. पाऊस एवढा जोरात बरसत होता की गावातली नदी 2 दिवसातच हिरवीगार होऊन वाहू लागली. माझ्या फोनची बेल वाजली. समोरून एक गोड गार आवाज आला. वेदांत सर, मला तुमची मदत हवी आहे. तिचं नाव कल्याणी, वय 35 वर्ष. 5 वर्षापूर्वीच लग्न. तिचा नवरा MIDC मध्ये सिनियर पोस्टवर काम करतो, पण कामाच्या व्यापात तो क्वचित घरी येत असे. कल्याणी म्हणजे मराठी माणसांच्या मनातलं सौंदर्य, नाजूक, सुंदर पण दुर्लक्षित. तिच्या डोळ्यात एक विशेष प्रकारची खत होती, जी मी तिच्या व्हॉट्सअप DP वरून पाहिली होती. तिच्या आवाजातून आलेली तळमळ मला जाणवली. ती म्हणाली, माझा पाय मोचला आहे, औषध घेतली पण बरं वाटत नाही. घरी येऊ शकता का? मी म्हणालो, हो, उद्या संध्याकाळी 5 वाजता. ती हसत म्हणाली, लवकर या, मी तुमची वाट पाहीन. दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी पोहोचलो. एक छोटंसं नीटनेटकं मातीचं, भिंतीवर मोगराची फूल असलेलं घर. दार वाजवलं. कल्याणी काकूंनी दार उघडलं. ती एका पांढऱ्या चुडीदार मध्ये होती. तिच्या अंगातली ताजेपणा, तिच्या डोळ्यातील ते दडपलेले भाव, तिचं हसू, सगळं काही वेगळंच होतं. मी तिच्या पायाचे उपचार सुरू केले. ती गप्प मारत होती. तिची दिनचर्या, तिची एकटेपणा, तिची फुलं वाढवण्याची हौस आणि मध्येच कधीतरी तिच्या डोळ्यात डोकावून बघणारं हसू. 2 दिवसांनी ती म्हणाली, वेदांत, माझा खांदा दुखतोय, फिजिओ करून देशील का? मी म्हणालो, नक्कीच. ती खुर्चीवर बसली. मी तिच्या मागे उभा राहिलो. तिने अंगावर सूट घातला होता. मी नेहमीप्रमाणे व्यावसायिक पद्धतीने उपचार करू लागलो. तिच्या मानेवरचा ताण हलका झाल्यावर ती म्हणाली, वा, किती बरं वाटतं. तिने मला चहा दिला. बागेतले उन्हाळी सूर्यास्त आणि तिच्या घरातला गुलाबी तापलेला प्रकाश, या सगळ्यात काहीतरी विशेष होतं. ती म्हणाली, परवा माझ्याकडे पात्राचं जेवण आहे, येशील का? हो, नक्की, मी म्हणालो. परवाच्या दिवशी सकाळी 10 वाजता मी तिच्या घरी पोहोचलो. तिचा नवरा ऑफिसला गेला होता. कल्याणी काकूने दार उघडलं. ती दिवस पांढरा हाफ टी शर्ट आणि काळी लेगिंग घातली होती. मला बघून ती हसली. आम्ही जेवलो, थोडी गप्पा मारल्या. मग ती म्हणाली, पाठीत दुखतंय, उपचार करून दे. मी तिला झोपायला सांगितलं. ती पोटाची झोपली. मी तिच्या टी शर्ट वरून उपचार सुरू केले. तिची कंबर, तिची पाठीची शुभ्र त्वचा, हे सगळं अपेक्षेपलीकडचं होतं. माझी बोटं तिच्या कमरेवरून जात होती आणि माझं हृदय वेगाने धडधडत होतं. पण मी व्यावसायिक शांतता राखली. अचानक तिने माझा हात थांबवला आणि हळूवार म्हणाली, वेदांत, तू मला फक्त रुग्ण म्हणून बघतोस का? मी गप्प राहिलो. ती म्हणाली, मी कबूल करते. मी तुला माझ्याकडे वारंवार बोलवते, कारण मी एकटी आहे आणि तुला पाहून मला विश्वास वाटतो. मी थांबलो. खोलीत फक्त पावसाचा पहिल्या थेंबांचा आवाज होता. ती उठून बसली. तिचे डोळे पाणावले होते. ती माझ्याकडे बघितलं. तू विचार करशील की मी वाईट आहे, पण कधी कधी एकीकीपणा सगळ्या सीमा पुसून टाकतो. मी तिचा हात हातात घेतला. कल्याणी, तुम्ही वाईट नाही आहात, तुम्ही फक्त समजून घेण्याची गरज भासवता. तिने डोळे मिटले. मी तिच्या जवळ गेलो. एका क्षणासाठी सगळे विचार थांबले. तिने माझ्या डोळ्यात बघितलं
अगदी जवळून. तिच्या हाताचे बोट माझ्या गालावर फिरलं. तिचा आवाज थरथरत होता. पावसाच्या सरींनी खिडकीला वाजवायला सुरुवात केली. तिने माझ्या डोळ्यातलं पाहिलं आणि एक क्षणभर आम्ही दोघे शांत राहिलो. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि माझ्या बाहूंनी तिला हलकेच वेढले. तो स्पर्श म्हणजे एका लांबलचक वाटेवरचा थांबलेला पाऊस आणि मग पुन्हा सुरू झालेला ओघ होता. तिचा हात माझ्या कमरेभोवती गुंतले. मी तिचा हात हातात घेतला. भीती वाटतंय, ती फुटक्या आवाजात म्हणाली. मी हसलो. भीती वाटणं ठीक आहे, पुढे जाणंही तितकंच गरजेचं असतं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून गप्प बसली. खोलीत फक्त पावसाचा आवाज. तिचा श्वास हळूहळू हलका झाला. मग तिने डोके वर करून माझ्याकडे पाहिलं. मी सांगू का काय वाटतंय? सांगा. ती कुजबुजली. तू इथे थांब आज रात्रभर. मी गप्प राहिलो. पावसाने अधिक जोर धरला. ती हसली. घाबरलास का? मी हसलो. तुम्ही सांगितलं तर. तिने हळूवार बोट माझ्या ओठावर ठेवले. गप्प बस, उत्तर नको. पण एक कबूल करते, तू माझ्या डोळ्यातले स्वप्न पाहिलंस. खिडकीची काच पावसाने धुवून काढली होती. दूर कुठेतरी गडगडाट झाला. ती उभी राहिली. माझा हात धरला आणि हळूच म्हणाली, भेटू पुन्हा. यांच्या पलीकडे काही विचारू नकोस आता. मी म्हणालो, भेटू पुन्हा, पण कधी? तिने दाराशी येऊन विजेच्या प्रकाशात माझ्याकडे पाहिलं आणि एक रहस्यमय हसू हसत म्हणाली, जेव्हा दुसरी पावसाळी रात्री येईल तेव्हा मीच बोलवेन. आणि तिने दार बंद केलं. मी त्या पावसात उभा होतो. मनात प्रश्नांचा कल्लोळ. तिची ती नजर, तिचे ते शब्द. पावसाळी रात्रीनंतर कल्याणीने मला संदेश पाठवला. आज रात्री 9 वाजता तोच पत्ता, तो संदेश मिळाला. तेव्हा माझं हृदय जोरात धडधडू लागलं. घड्याळात 8:15 झाले होते. मी लगेच तयार झालो. बाहेर पाऊस कमी जास्त होत होता, पण आभाळात गडगडाट होता. मी घरातून निघालो. गावातली वाळूची रस्ती ओली झाली होती. झाडावरून पाण्याचे थेंब टपकत होते. मी माझ्या दुचाकीवरून चाललो होतो आणि मनात विचार येत होता. ही रात्र नेमकी कशी असेल? तिचे ते शेवटचे असू, तिचे ते रहस्यमय बोल, सगळं मला वेडावून सोडत होतं. 9 वाजता मी तिच्या दारात उभा होतो. दारावर हलकीशी ठोठावली. दार हळूच उघडलं. कल्याणी उभी होती. तिने त्या रात्री गडद निळ्या रंगाचा शालू वर घेतला होता आणि खाली काळी लेगिंग. केस मोकळे होते. ती थोडीशी ओलीच होती. म्हणजे आत्ताच नाव आली होती का बाहेर पावसात उभी होती कळेना. ती म्हणाली, ये आत ये. पाऊस थांबला नाही म्हणून दाराजवळच उभी होती. मी आत गेलो. घरात हलका गुलाबी उजेड होता. एका कपात उबदार चहाचा सुगंध होता. बागेतील रातराणीचा सुगंध खिडकीतून आत शिरत होता. ती म्हणाली, चहा घेशील? मी म्हणालो, हो द्या. तिने 2 कप चहा आणले. आम्ही सोफ्यावर बसलो. थोडा वेळ फक्त पावसाचा आवाज आणि कपातली चमच्याची हलकीशी किंकाळी. मग तिने माझ्याकडे पाहिलं. यंदा तिच्या डोळ्यात भीती नव्हती, शांतता होती. म्हणजे एखादा निर्णय घेऊन ती इथे बसली होती. ती म्हणाली, वेदांत, मी गेल्या आठवड्यात तुला पुन्हा भेटायचं कारण विचारलंस? मी म्हणालो, विचारलंस तर कळेल. ती हसली. माझ्या नवऱ्याची बदली दुसऱ्या शहरात झाली आहे. तो 2 महिन्यांनी परत येईल. मी इथे पूर्णपणे एकटी आहे. पण तुला सांगते, भूक लागली तर अन्न खाल्लं जातं, पण एकटेपणाची भूक ती माणसाला वेड करून सोडते. तिने माझा हात घेतला. तिचा हात थरथरत कापत होता. मी म्हणालो, कल्याणी. ती म्हणाली, मला काकू म्हणू नकोस, फक्त कल्याणी म्हण. मी गप्प राहिलो. तिने डोळे बंद केले. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिने हात हलवून माझा हात तिच्या हातात घेतला. तिचे ओठ गार होते, थरथरत होते. ती म्हणाली, मी आज सगळं विसरायचं ठरवलंय. विसरा की मी कोण आहे. विसरा की तू कोण आहेस. फक्त ही रात्र आपली आहे. तिने उठून खिडकी बंद केली. पावसाने जोर धरला होता. गडगडाट झाला. ती परत माझ्या समोर आली. तिने हात पुढे केला. मी तिला माझ्याकडे ओढून घेतले. तिच्या शालू खाली सरकला. तिचे खांदे चांदण्यासारखे शुभ्र होते. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवले. ती कुजबुजली, तू तुला माहित आहे, मी खूप दिवसांनी कोणाला स्पर्श केला आहे. तुझ्या स्पर्शाने माझं अंग शांत होतं.
मी तिच्या केसातून हात फिरवला. ती उभी राहिली. माझ्या हातात हात घेऊन मला तिच्या शयन कक्षात घेऊन गेली. खोलीत एक मंद दिवा होता. पावसाच्या सरी खिडकीला वाजवत होत्या. तिने हळूहळू तिच्या अंगातल्या शालू काढून टाकला. ती फक्त लेगिंग आणि हलकी कुर्ती होती. ती झोपली. मी तिच्या शेजारी बसलो. तिने माझा हात तिच्या पाठीवर ठेवला. आज कोणताच उच्चार नको. फक्त मला स्पर्श कर. फक्त मला जाणवू दे की मी जिवंत आहे. मी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. तिने डोळे मिटले. तिच्या अंगावर ओठावर एक सुखाची हसर होती. मी तिच्या मानेवर हलका स्पर्श केला. तिने एक हलका उसासा टाकला. मग मी तिच्या कपाळावर हात ठेवला. तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, तुला माहित आहे, बऱ्याच नात्यापेक्षा ही क्षणभंगूर जवळीक कधी कधी जास्त खरी असते, कारण इथे दिखावा नसतो. मी म्हणालो, मला हे क्षण जगायचे आहेत, पण खोटं नाही. ती माझ्यावर आली. तिचा परिचय मागच्या वेळेपेक्षा वेगळा होता. अधिक गहन, अधिक अनवरत. ती माझ्या कुर्त्याचं बटन उघडू लागली. मीही तिची कुर्ती हळूवार बाजूला केली. तिने लाजून डोळे बंद केले, पण तिच्या शरीरावर शिव मला स्पर्श करत होती. मी तिला हळूवारपणे झोपवले. मी तिचा संपूर्ण सन्मान करत स्पर्शाने तिला हलकेच झाकून घेतले. ती हलक्यांच्या आवाजात कहणली. तिने माझे डोके आवेशाने आपल्या छातीतून दाबून घेतले. हळूहळू मी तिच्या कमरेकडे गेलो. अगदी नाजूक, आणि त्याच वेळी एक वेगळीच ताकद घेऊन मी तिच्या डोळ्यात बघितलं. कल्याणी, तू खूप सुंदर आहेस, ती म्हणाली. असं बोलू नको, मला फक्त जवळ घे. मी तिच्या पायावर हात फिरवला. तिने पाय थोडेसे उघडले. ती तयार होती माझ्यासाठी. पण मी घाईत नव्हतो, कारण मला ही रात्र तिला आयुष्यभर आठवणारी करायची होती. ती मला म्हणाली, ऊब मला हवी आहे, आता थांबू नको. मी तिच्या अंगाशी आलो. तिचे हात माझ्या पाठीवर फिरू लागले. तिने खोल श्वास घेतला. मी माझ्या शरीराने तिला झाकून घेतले. एका क्षणासाठी काहीच हालचाल नव्हती, फक्त डोळ्यातले डोळे. तिने होकार दिला. मी हळूहळू प्रवेश केला. तिने माझे होठ दाबले. तिचा श्वास वेगवान झाला. पावसाच्या सरीच्या तालावर मी हळूहळू सरकू लागलो. ती माझ्या कानाची कुजबजली, ही रात्र कधी संपू नये. खूप वेळानंतर तिने पहिली अनुभूती अनुभवली. तिचे अंग थरथर कापले. तिने घट्ट मला मिठी मारली. मी थांबलो. तिच्या डोळ्यात अश्रू होते, सुखांचे, शक्यतो. ती म्हणाली, दीड वर्षांनी मी जिवंत वाटलोय. मी तिला पुन्हा स्पर्श दिले. रात्र अशीच कधी संपली ते कळलंच नाही. ती मला म्हणाली, तू जातो आहेस का? पण मी म्हणालो. ती म्हणाली, पण तिसरी रात्र हवी, तीही पावसाळी. ती कधी असेल सांगू का? मी म्हणालो, सांग. ती हसली. मी सांगेन, पण त्या रात्री मला एक काम करायचं आहे. मी उत्सुकाने विचारलं, काय? ती शालू ओढत म्हणाली, तुला त्या रात्री माझी एक मैत्रीण भेटेल. ती माझ्यापेक्षाही वेगळी आहे, आणि तिला पण तुझ्यासारखाच हवा आहे. तिच्यापर्यंत पोहोचणारा स्पर्श, पण ते सगळं नंतर. मी धक्क्याने म्हणालो, तुझी मैत्रीण? ती उठून उभी राहिली. खिडकी उघडली. पाऊस थोडा हलका होत होता. ती म्हणाली, हो, तिची गोष्ट वेगळी आहे. तिला कोणी नाही, पण आधीच राहू दे. तिने माझा हात हातात घेतला. दारापर्यंत सोडले. पाऊस थांबला होता. गावातली मातीचा सुगंध आभाळसर पसरला होता. तिने माझ्या कपाळावर हळू स्पर्श केला आणि म्हणाली, जेव्हा ती मैत्रीण स्वतः येऊन तुला भेटेल. त्या रात्री घरी आल्यापासून मी त्या विचारात होतो. ती मैत्रीण कोण असेल? तिचं नाव काय? तिला माझ्याकडून नेमकं काय हवं? मनात हजारो प्रश्न होते, पण उत्तर काही मिळेना. 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी सकाळी 10 वाजता माझ्या फोनची बेल वाजली. समोरून एक अनोळखी, गोड पण थोडीशी बांधकुदड शैलीतली आवाज आले. वेदांत शिंदे. मी म्हणालो, हो, बोला. ती म्हणाली, मी तृप्ती, कल्याणची मैत्रीण. संध्याकाळी भेटू शकाल का? मी थोडा गोंधळलो. कुठे भेटू? ती म्हणाली, तुला माझ्याकडे यायचं आहे. माझं फार्म हाऊस आहे गावाच्या शिवारात. लोकेशन पाठवते. संध्याकाळी 5 वाजता. उशीर करू नका. फोन ठेवला. कल्याणीने आधीच एक नवं गूढ माझ्या आयुष्यात टाकलं होतं. संध्याकाळी 5 वाजता मी त्या फार्म हाऊसच्या दारात होतो. ते ठिकाण अगदी शांत होतं. भोवती फक्त हिरवीगार शेती, मागे डोंगरीचा रांग, आणि समोर एक मोठंसं बंगल्यासारखं फार्म हाऊस.
दार वाजवलं, दार उघडलं. तृप्ती. ती कल्याणीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. कल्याणी शांत, गोड, दुखेरी होती, पण तृप्ती ती जणू वादळ होती. उंची 5 फूट 7 इंच, सडपातळ शरीरयष्टी, केस सोडलेले, काळ्या पॅन्ट आणि लाल रंगाच्या कुर्तीत ती अगदी आगीसारखी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक धग होती. तिने माझ्याकडे पाहिलं, हसली आणि म्हणाली, आत ये. मी आत गेलो. कल्याणीपेक्षा, घरापेक्षाही येथील सजावट पूर्णपणे वेगळी होती. मोठे मोठे पेंटिंग, आधुनिक फर्निचर, बागेत रंगीबेरंगी फुलं. तिने मला बसायला सांगितलं. मी बसलो. तिच्या समोर बसली. माझ्या समोर बसली. तिने सुरुवात केली. कल्याणीने सगळं सांगितलं. तू तिला पुन्हा जिवंत केलंस. तुझ्या स्पर्शात काहीतरी जादू आहे. मी शहरात उच्चशिक्षित आहे, पण माझंही लग्न विस्कटलं. 3 वर्षापूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून मी एकटी आहे. मला कोणाची गरज नाही अशी मी समजून घेतलं. पण गेल्या काही महिन्यापासून मला स्पर्श हवा आहे. कोणाचा तरी कोमल, विश्वासही स्पर्श. ती माझ्याकडे बघितली. कल्याणी म्हणाली, तू शब्दापेक्षा स्पर्शाने जास्त बोलतोस. मला तो स्पर्श हवा आहे, पण माझ्या अटीवर. मी म्हणालो, काय अट? ती म्हणाली, मी कोणालाही सहज वश होत नाही. तुला ही रात्र जिंकायची असेल तर प्रथम माझी पारख करावी लागेल. मी हसलो. तृप्ती, मी कोणाशी स्पर्धा करायला आलो नाही. मी फक्त ही रात्र सुंदर करायला आलो आहे. तिने भुवया उसवल्या. बघूया. तिने मला पाणी दिलं. मग ती म्हणाली, माझ्या पाठीच्या मणक्याला अलीकडे वेदना होतात, कारण ती दिवसभर लॅपटॉप वर काम करते. तू उपचार करू शकतोस का? मी म्हणालो, हो. ती झोपली पोटाशी. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. तिचं शरीर सुरुवातीला घट्ट होतं, पण हळूहळूच तिचे स्नायू सैल झाले. तिने एक हलका औषध टाकला. मी तिला मालिश करत होतो, पण ती पूर्णपणे शांत होती. कधी एक शब्द बोलली नाही. मला वाटलं, ही बाई खरोखरच कठीण आहे. थोड्या वेळाने ती उठून बसली. थांब, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. ती मला बागेत घेऊन गेली. बागेच्या मध्यभागी एक लहान तलाव होता. तलावावर पाण्याचे तरंग दिसत होते. तिने आपले बूट काढले, पाय तलावात बुडवले. तू पण कर. मीही तिच्यासारखं केलं. पाणी गार होतं. तिने माझ्याकडे बघितलं. तुला विचारते, प्रेम म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम म्हणजे सापडलेलं घर. कोणी हरवलेलं असेल तर परत मिळवण्याचा प्रयत्न. ती क्षणभर गप्प होती. मी हरवले होते, कदाचित अजूनही आहे. पण एक गोष्ट सांगते. तिने हात पाण्यात घातला. पाण्याचे थेंब माझ्याकडे फेकले. तू आज येईल की नाही ते मला पाहायचं होतं. तू आलास, इथपर्यंत आलास. आता मी तुला एक कबुली द्यायची ठरवलंय. ती उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला तुझ्यापासून फक्त शरीर आनंद नको आहे. तो मी घेऊ शकते. मला पाहिजे आहे स्वीकार, की मी जशी आहे तशीच मी प्रेमाची पात्र आहे. मी तिच्याकडे बघितलं. ती म्हणाली, कल्याणीने मला सांगितलं, तुझं शरीर मोठं आहे, पण तुझं मन त्याहून मोठं आहे. मला त्या मनाचा स्पर्श हवा. तिने माझा हात घेतला. थरथर कापत होती. आता ती दिसत होती एक मजबूत दिसणारी, पण खरं तर नाजूक बाई. मी तिचा हात दाबून धरला. तिने डोळे बंद केले. ती म्हणाली, आज मला वाटतंय मी माझा बुरखा फेकून द्यावा. पण तूच बघ, पाऊस येईल की नाही. आकाशात ढग जमू लागले होते. वारा सुटला होता. हिरव्या शेतावर अंधार पसरू लागलं. ती मला आत घेऊन गेली. सगळे दरवाजे खिडक्या बंद केल्या. एक मेणाचा दिवा लागला. खोलीत मंद उजेड. ती बेडवर बसली. मी तिच्या समोर. तिने माझ्याकडे बघितलं. मी सांगते, मी पहिली पाऊल टाकते. तिने हळूहळू. तिचा आत्मविश्वास, तिची देहाची भाषा, तिचा स्पर्श, सगळं काही वेगळं होतं. तिने माझा हात तिच्या हृदयावर ठेवला. ही धडधड तुझ्यासाठी आहे. सिद्ध झालीस तर मला झोपवासं वाटतंय तुझ्या कुशीत. मी तिला हरवाळपणे झोपवलं. तिच्यावर हात फिरवला. हलक्या आवाजात कुजबुजली, बरं वाटतंय. मी तिच्याशी एकरूप झालो. पावसाने जोर धरला होता. ती कधी कहाणली, कधी हसली, कधी रडली. आमचा मिलनचा खेळ बराच वेळ चालला. तिने दोनदा अनुभूती अनुभवली. ती थकून माझ्या छातीवर डोकं ठेवून पडली. ती म्हणाली, मी खरे सांगते. कल्याणी सांगते होती की तुझ्यामध्ये वेगळेपणा आहे. मला ते कळलं आज. पण मी म्हणालो. ती उठली. एक गंभीर आलेलं होतं. पण मी तुला पूर्ण सत्य सांगितलं नाही. मी घटस्फोटीत आहे, पण माझी नवरा अजून माझा पाठलाग करतोय. तो श्रीमंत आहे, उद्योगपती आहे आणि
त्याला माहित झालं की मी कोणाला भेटतय तर तो वेडा होऊन माझ्यापर्यंत पोहोचेल. तुला धोका आहे वेदांत. मी तपकलो. धोका? ती म्हणाली, हो. मी ही रात्र घेतली तुझ्याकडून, पण उद्या सकाळी तू इथून निघून जा आणि कोणाला काही सांगू नको. पण मला वेळ हवा. तुला तू वेळ देऊ शकशील? मी म्हणालो, किती वेळ? ती म्हणाली, 1 महिना. त्या 1 महिन्यात मी तुझ्यासाठी ही सगळी अडचण दूर करेन आणि मग येईन तुझ्याकडे. तेव्हाचा भाग असेल त्या पावसाळी रात्रीचा मोह. तिने दार उघडलं. पाऊस थांबला होता. सकाळची पहिली किरण येत होती. ती म्हणाली, जा आणि हो, एक गोष्ट कल्याणीला सांगू नकोस. आता तीही सुरक्षित नाही. मी सुन्न झालो. म्हणजे ही फक्त रोमॅन्स नव्हती, काहीतरी मोठं चाललं होतं. मी एक पाऊल बाहेर ठेवलं. तिने माझा हात हातात घेतला. कानात कुजबुजली, 1 महिन्यानंतर जेव्हा पुन्हा पावसाळी रात्र असेल तेव्हा मी तुला भेटेन. पण तोपर्यंत एक वचन, कोणाची बोलू नकोस. तुझ्यावर आणि माझ्यावर संकट येईल, पण तो मीच तयार करेन. जा आता. मी बाहेर पडलो. फार्महाऊसचा दरवाजा बंद झाला. मी परत गेलो, पण मनात हजार प्रश्न. ती कोण? तो माझी नवरा कोण? कल्याणी कशी सुरक्षित नाही? रात्रीपासून मी पूर्णपणे बेचैन झालो. दिवस सरत होते, पण रात्री मला झोप येत नव्हती. तृप्तीचा माझी नवरा कोण? कल्याणीला धोका कसा? हे प्रश्न मला जाळत होते. अगदी 25व्या दिवशी माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरने संदेश पाठवला. आज रात्री 9 वाजता तृप्तीच्या फार्महाऊसवर एकटा ये. कोणाला सांगू नको. कल्याणीचा जीव तुझ्या हातात आहे. माझं हृदय धबकल्यासारखं झालं. म्हणजे प्रक्रिया वेगळीच होती. ही फक्त एक रोमॅन्टिक गोष्ट नव्हती. ही जणू एखाद्या वास्तवातली गुमसुमट होती. मी 3 वाजता कल्याणीला फोन केला. तिने उचलला नाही. संदेश पाठवला, ठीक आहेस ना? फक्त एक टीक आली. मी अस्वस्थ झालो. रात्री उशिरा मी फार्महाऊस जवळ पोहोचलो. दार हळूच उघडलं होतं. आत गेलो. गेल्या वेळेस फार्महाऊस आज शांत पण तितकंच वैभवशाली. दिवे मावले होते. मध्यभागी तृप्ती उभी होती. तिने काळा सूट घातला होता. तिच्या डोळ्यात आज गांभीर्य होतं. नव्हती ती जादू. ती म्हणाली, वेदांत बस. मी बसलो. ती समोर आली. आज तुला सगळं सत्य सांगायची वेळ आली आहे. तू कदाचित मला सोडून जाशील, पण मी आता खोटं बोलू शकत नाही. ती म्हणाली, मी घटस्फोटित आहे हे खरं, पण माझी नवरा प्रतीक फक्त उद्योगपती नाही, तो मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. त्याच्या संशयाने आमचं लग्न मोडलं, पण त्यानंतरही तो माझा पाठलाग सोडत नाही. मी कोणाशी बोलले, कोणाकडे पाहिलं, त्याने त्या माणसाची वाट लावली. मी कल्याणीला सांगितलं नव्हतं, पण तिलाही त्याने एकदा धमकावलं होतं. मी म्हणालो, मग कल्याणी कुठे आहे? तृप्ती डोळे भरून आली. तिने मला सांगितलं की ती तिच्या नवऱ्याकडे जाते, पण प्रतीकने तिच्यावर पाळत ठेवली. मला भीती आहे. तो इथे येण्यापूर्वी अचानक दरवाजाचा आवाज आला. जोरात ठोठावणं. एक जबरदस्त आवाज आला. तृप्ती, दार उघड. मला माहित आहे तो आत आहे. मी उठलो. तृप्तीने मला हाताने थांबवलं. घाम फुटला होता. ती बाहेर आली. खिडकीतून पाहिलं. प्रतीक उभा होता. सुमारे 35 वर्ष उंच. डोळ्यात राग. शेजारी 2 हिरगाळे होते. ती म्हणाली, प्रतीक, मी सांगितलं ना, हे बरोबर नाही. आता जा येथून. तो म्हणाला, तू माझी बायको आहेस. घटस्फोटाने काही होत नाही. हृदयातली मालकी संपत नाही. त्या पोराला बाहेर काढ. मी बाहेर आलो. मी वेदांत. प्रतीकजी, तुमची तृप्तीची खरी गोष्ट झाली नसेल, पण तिला भीती घालू नका. प्रतीक हसला. भीती? तुला माहित आहे का मी कोण आहे? मी फक्त 5 मिनिटात हे सगळं उद्ध्वस्त करू शकतो. तृप्ती पुढे सरकली. प्रतीक, थांब. मी तुला एक प्रश्न विचारते. तू माझ्यावर प्रेम करतोस की फक्त ताबा ठेवू इच्छितोस? तो तपकला. प्रेमाचा अर्थ ताबा असतो. ती म्हणाली, नाही, प्रेमाचा अर्थ मोकळेपणा असतो. तू मला कधी हवा नव्हतास, फक्त तुझ्या अहंकारची हवा होती. तेवढ्यात दुसरा आवाज आला. थांबा. सगळे मागे वळून पाहिलं तर कल्याणी उभी होती. ती शांत पण दृढ होती. ती म्हणाली, प्रतीक, मी सगळ्यांचे फोन रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहे. तुझे सगळे धमक्या, पाठलाग, छेडछाड. तू जर एक पाऊल पुढे टाकलंस तर आज रात्री तू बेडकात असशील. प्रतीकचा चेहरा पांढरा झाला. तू खोटं बोलतेस. त्या क्षणी हवेत पोलिसांचं सायरन ऐकू आलं.
प्रतीक घाबरून मागे सरकला. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या माणसांना ताब्यात घेतले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, तुम्ही तिघांनी धीर धरला. प्रतीकवर आधीपासून गुन्हे दाखल होते. प्रतीक जाताना तृप्तीकडे बघितला आणि म्हणाला, तू माझी राहिली नाहीस तरीही तुला शाप आहे. तृप्ती थरकापली. मी तिला धरलं. कल्याणी आमच्याकडे आली. आता फक्त फार्महाऊस शांत झालं. तृप्ती, कल्याणी आणि मी आत गेलो. तिन्ही जण गप्प होतो. मग कल्याणी म्हणाली, माफ करा, मी हे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली तेव्हा सांगितलं नाही कारण घाबरले होते. तृप्ती म्हणाली, तू वाचवलं सगळ्यांना. मी म्हणालो, आता काय? तृप्तीने माझ्याकडे पाहिलं. वेदांत, मी तुझ्यावर अन्याय केला. मी तुला कथेचा भाग केलं, पण आता प्रांजळपणे सांगते, माझी तुझ्यासाठी भावना आहेत, पण घाईत नाही. कल्याणीची तुझ्यावर भावना आहे. कल्याणी खाली मान घालून बसली. ती म्हणाली, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, पण आम्ही तिघेही एकमेकांशी प्रामाणिक राहावं ही माझी इच्छा आहे. त्या रात्री आम्ही तिघांनी एकमेकांचे हात धरले. कोणताही वाईट संकेत नव्हता, फक्त प्रेम आणि विश्वास होता. रात्रभर आम्ही बसलो, हसलो. कधी ती कल्याणी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली, कधी तृप्ती माझा हात घेऊन बसली. ती रात्र कोणत्याही शारीरिक मिलनापेक्षा हजारपट सुंदर होती. सकाळी सकाळी उजाडली. सगळे एकमेकांकडे पाहून हसले. कल्याणी उद्या सकाळी गावी परत गेली. तृप्तीने मला सांगितलं, मी या शहरात राहणार आहे, नोकरी करीन, प्रतीक्षा गुन्ह्याची कारवाई होईल, तू येऊन भेटत जा. ती म्हणाली, आता योग्य वाटेल तसे वागेल. ती म्हणाली, हाच खरा मोह आहे. प्रेम दडपशाही नव्हे तर स्वातंत्र्य असते. तेवढ्यात कल्याणीचा फोन आला. वेदांत, गप्पा मारायला लेडीज फंगडीला येशील का? मी हसलो. हो. मी तृप्तीच्या डोळ्यात बघितलं. ती म्हणाली, हे कथेचं सुंदर समापन. कोणी हरले नाही, सगळे जिंकले. प्रेम जिंकलं. आम्ही शांतपणे एकमेकांना मिठी मारली. पावसाची एक हलकी शिरशीर सुरू झाली होती. तिने बागेत जाऊन हात हलवला. मी हात हलवला आणि मी घरी परतलो. या प्रवासात मी शिकलो, आयुष्याचा खरा मोह म्हणजे शरीर नव्हे, देह नव्हे, तर मनाची एकरूपता, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ प्रेम होय. हे प्रेम विकत घेत नाही, ते दानही मिळत नाही. ते फक्त उगवतं दोन मनात, जिथे दिखावा नसतो, फक्त सत्य असतं. माझ्या आयुष्यात घडलेला हा एक प्रसंग येथे संपवतो. कल्याणी, तृप्ती आणि मी वेदांत आजही मैत्रीत आहे, प्रेमात नाही, पण एकमेकांच्या कणखोरपणात. ही कथा संपली असं म्हणायच्या आधी एक शेवटचं सत्य. ज्या रात्री सगळं संपलं त्या रात्री कल्याणी माझ्याकडे वळून म्हणाली, वेदांत, एक सांगू? मी म्हणालो, सांग. ती म्हणाली, तुझ्या हातातली ऊब कधीच विसरू शकणार नाही, पण आता खूप झालं, आता पुढे जायला हवं. तुला खरं प्रेम कुठंतरी वाट पाहत आहे. तृप्ती पुढे सरकली आणि म्हणाली, ती बाई कदाचित तुझ्यापेक्षा वेगळी असेल, पण तिला शोधण्याचं स्वातंत्र्य मी तुला देत आहे. त्या दोघी हसल्या. डोळ्यात पाणी होतं. मी त्या रात्री घरी परतलो, पण मनात एक प्रश्न होता, ती बाई कोण असेल? प्रेक्षकांना, ही कथा संपली, पण वेदांची प्रेम यात्रा संपली नाही. ती कोण आहे तिच्यासोबतचा भाग येईल, पण तो फक्त तुमचं प्रेम दिसलं तर. म्हणून आत्ताच मनचंचल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट मध्ये सांगा. आणि परत एकदा सांगतो, अशाच भावनिक रोमॅन्टिक हॉरर स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या मनचंचल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.